मानवतावादी लेखक अण्णाभाऊ साठे. निवेदिका मेघा देशमुख चौहान. जीवनाचे सम्यक आकलन करीत आपल्या लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या जगण्याबाबत समाजाला अंतर्मुख करणारे साहित्यरत्न तथा प्रतिभावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांना कोटी कोटी प्रणाम. लोकशाहीर आणि प्रतिभावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी 1940 ते 1970 या 3 दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत येथील तळागाळातील माणसांच्या जगण्याला हात घालून त्यांच्या वास्तव जगाचे दर्शन मराठी साहित्याला करून दिले. मराठी साहित्याची नाळच त्यांनी आपल्या लेखणीद्वारे सामाजिक जाणीवांशी जोडून दिली. त्यामुळेच त्यांचे साहित्य सामाजिक जाणीवांशी खऱ्या अर्थाने नाते जोडणारे ठरते. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि लावण्या, छकडी, गाणी लिहिली. सुरुवातीला त्यांनी पोवाडे, लावण्या, लोकगीते, कामगार गीते अशा प्रकारचे लेखन केले. लोकनाट्य लिहिली. परंतु नंतरच्या काळात मात्र त्यांची लेखणी कथा व कादंबरी या 2 क्षेत्रात रमली. 1949 साली मशाल साप्ताहिकात अण्णाभाऊंनी माझी दिवाळी ही पहिली कथा लिहिली. कोणत्याही मध्यमवर्गीय कथाकारांनी न हाताळलेले विषय त्यांनी हाताळले. खुळणवाडी हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1957 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर बरबाद्या गंजारी, भानामती, फरारी, लाडी, गजाड, मास्तर, रानवेली, जिवंत काडतूस इत्यादी त्यांचे 20 कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांनी आपल्या कथांमधून रांगड्या मतांचे, रांगड्या मराठी जीवनाचे चित्रण केले. त्यांची कथा भूक आणि तृष्णा यातून धावताना दिसते आणि ती जगण्यासाठी धडपडणाऱ्या बहुजन वर्गातील माणसाची खरी खुरी कथा असते. त्यांची कथा प्रस्थापितांविरुद्ध बंड पुकारणारी अशी आहे. तशीच ती माणुसकीला हात घालणारी ही कथा आहे. अण्णाभाऊंच्या अवतीभोवतीची माणसे त्यांच्या कथेचा विषय होतात. तेव्हा ती आपल्या अवतीभोवती वावरत असल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. अशी माणसे त्यांच्या कथांमधून ठायीठायीच भेटत नाही, तर वाचकाला विचार करायलाही लावतात. बरबाद्या कंजारी, भुमक्या, मुकुल मलाली, सफाया, नसरू, सावळा, गंगाराम, रामू, बलू, ढेकणा, रामनाथ, गीता, भीमा, शिल्पा अशी कितीतरी माणसे कितीतरी प्रश्न घेऊन वाचकांपुढे येतात. स्वाभिमान, स्त्रीचे शील, भूक, तृष्णा, देशाचे स्वातंत्र्य यासाठी ही माणसे युद्धाला प्रवृत्त होतात. अण्णाभाऊंची माणसे झुंजार आहेत, विवेकी आहेत. त्यांच्या कथेत चैतन्य असते. त्यात गात्रांचा थरथराट असतो, अंगांगाची धुसफूस असते. अण्णाभाऊंच्या कथेचे हे वेगळेपण आहे. तर समाज बदलाची नोंद घेणे, राजकारणाची वळणे अधोरेखित करणे, माणसांची दलित, ग्रामीण, प्रादेशिक अस्मिता मुखरित करणे ही त्यांच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत. साहित्यात भूक हा शब्द अण्णाभाऊंनी प्रथम आणला. पोटासाठी माणूस काय करत नाही? चोरी करतो, खोटे बोलतो, बेईमान होतो. पण अण्णाभाऊंचा माणूस भुकेला असूनही बेईमान होताना दिसत नाही.
अण्णाभाऊंची पहिली कादंबरी वारणेच्या खोऱ्यात ही आहे. या कादंबरीमध्ये सातारा जिल्ह्यातील वारणेच्या खोऱ्यात 1942मध्ये जो क्रांती संग्राम घडला त्याचे धगधगीत दर्शन या कादंबरीत घडते. अण्णाभाऊंच्या मंगला, अग्निदिव्य, वैर, चित्रा, आवडी, माकडीचा माळ या कादंबऱ्या म्हणजे पराक्रमाच्या गाथाच आहेत. वैर या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात, जुन्या चालीरीती दूर कराव्यात आणि चांगल्या पण लोप पावलेल्या प्रथा पुढे आणाव्यात. हेवे दावे, दुष्टावे, वैर यांचा घोर परिणाम दाखवावा आणि नव महाराष्ट्रात सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यांची वाढ व्हावी. पुढे ते असेही म्हणतात, एका गावात जर राहायचे असेल तर सर्वांनी एका कुटुंबातील माणसासारखे राहिले पाहिजे. अण्णाभाऊ साठे असा माणसाचा जाती धर्मापलीकडे जाऊन विचार करणारे लेखक असल्याने त्यांच्या फकीरा कादंबरीमधूनही त्यांची ही भूमिका ठळक झाल्याचे दिसते. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी त्याच्याकडे आत्मबळ असावे लागते, नैतिकता असावी लागते. हे पटवून देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून करतात. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधील माणसे माणुसकीने जगण्यासाठी धडपडतात आणि नैतिकतेने वागतातही. माणूस म्हणून जगा आणि स्वाभिमानाने जगू द्या अशी अण्णाभाऊंची रास्त अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी आत्मविश्वास हरवून बसलेल्या माणसांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्या समर्थ लेखणीने अनेक उपेक्षितांच्या जीवनाची अक्षरशिल्पे कोरली. वंचित, उपेक्षित, पराभूत मानसिकतेमध्ये जीवन जगणाऱ्यांना त्यांनी मातीचे, संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंची ग्रंथसंपदा त्यांच्या बुद्धिमत्तेची झेप स्पष्ट करणारी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक जाणीवांची पेरणी करीत समाजक्रांतीसाठी आवश्यक वैचारिक मैदान निर्माण केले. त्यांची लेखणी सामाजिक आशयाला बिलगून आविष्कारित होत गेली. अण्णाभाऊंचे जग बदलण्याचे क्रांतीस्वर साहित्यात परिवर्तनाच्या अपेक्षेने अलंकृत होत गेले. हे साहित्य वादळ मार्क्सवादासोबत आंबेडकरवादी चळवळीच्या वाटेने वाहू लागले. त्यांच्या समग्र साहित्याने धरलेली सामाजिक जाणीवांची, चिंतनाची कास कधीही सैल झाली नाही आणि म्हणूनच ते साहित्य समाज जाणीवांचे काळीज होऊ शकले. विषमतेला मोडून समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांचा सांधा म्हणून त्यांचे साहित्य उजागर होत गेले. अण्णाभाऊंनी भोगलेल्या भोगवट्यांचा उद्धार केला आणि हेच व्याकुळ मन समतेच्या प्रतिष्ठापनेसाठी आर्त होत राहिले. गरिबी आणि जातीयतेने निर्माण झालेले सामाजिक वैमनस्य, सामाजिक दुभंगलेपण, माणसात निर्माण झालेला वैरत्वाचा भाव लेखणीतून मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. हीच सामाजिक चिंतनाची व्याकुळता हा त्यांच्या साहित्याचा प्राणवायू आहे. यामुळेच ते सामाजिक जाणीवा उजागर करणारे वेदना तीर्थ झाले. अण्णाभाऊंची झुंजार लेखणी ही मनोरंजनापाशी खोळंबून राहत नाही किंवा विरंगुळ्यातही थांबत नाही, तर ती दुःखाभिव्यक्तीची तलवार काळजात खुपसते आणि मनाच्या क्षितिजावर स्थिरावते. ती सर्जनशीलता तेजस्वितेचे रूप धारण करीत बहरत राहते आणि म्हणूनच
अण्णाभाऊंची विचारशैली तात्विक समाजनिष्ठांची व समाजवादी विचारांची वीण पकडून सामाजिक जाणीवेचा अखंड पोत निर्माण करते. सामान्य माणसांच्या जीवनाचे तळ शोधत आपली वेगळी क्रांतिवाट निर्माण करणाऱ्या कलाकृती अण्णाभाऊ उभी करतात. याच कलाकृती नवजीवनाचे नवचैतन्य व जग बदलण्याची उर्मी साहित्यातून आविष्कारित करतात. त्यामुळेच सामाजिक समाजचिंतनाचा आरसा त्यांच्या साहित्यातून सत्याची कास धरीत जगासमोर तळमळत राहतो आणि अण्णाभाऊंचे कार्य जगात अद्वितीय होते. अण्णाभाऊ साठे आयुष्यभर मार्क्सवादी म्हणूनच राहिले. मार्क्सवादी असताना भारतीय अर्थव्यवस्था, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेचे दर्शन अण्णाभाऊंना अगदी जवळून पाहायला मिळाले. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेविरोधात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत लढा दिला. या लढ्याने अण्णाभाऊ प्रभावित झाले. बाबासाहेब आणि अण्णाभाऊ यांचे विचार जरी वेगवेगळे असले तरी आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांचा संगम म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे बघता येते. अण्णाभाऊंच्या साहित्यावर मॅक्झिम गार्कीचा प्रभाव राहतो, हे मान्यच करावे लागते. अण्णाभाऊ 1931 मुंबईत गेल्यावर माटुंग्यातील लेबर कॉलनीत मार्क्सवादी पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जडणघडण झाली. त्यांच्या सानिध्यात राहून अण्णाभाऊंना वर्गीय लढा, मार्क्सवाद काय आहे हे कळले आणि तिथूनच तावून सुखून निघत ते मार्क्सवादी विचारांनी प्रेरित झाले असताना पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होतात आणि व्यासपीठावरून ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे यथार्थ उद्गार काढतात. अण्णाभाऊंना शोषण मुक्तीचा ध्यास होता. हेच त्यांचे स्वप्न आणि हेच ध्येय होते. आणि म्हणूनच अण्णाभाऊंचे 1957च्या महाराष्ट्राच्या एकत्रीकरणासाठीच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान अतुलनीय राहते. या काळात डफावर थाप देत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. हा सारा जीवनपट ऐतिहासिक आणि परस्पर विरोधी घटना प्रसंगांचा प्रवास आहे. अशा या अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.